प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, गुरु आणि शिष्य यांचे नाते नेहमीच महत्त्वपूर्ण समजले जाते. जितके हे नाते दृढ, तितकेच शिक्षण आणि शिकवण याने शिष्य दृढ होतो, तयार होतो. आपण आता अतिशय महत्त्वाच्या अशा अध्ययनाकडे आलेलो आहोत. आज आपण एक नवीन अध्याय म्हणजेच 13वा अध्याय याचे अध्ययन सुरू करणार आहोत. अध्याय 13 ते अध्याय 17 यामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे. तो विषय म्हणजे वरच्या खोलीतील संभाषण. यातील संदेश आहे तो येशूच्या स्वकीयांसाठी आहे. या अध्यायाचे वैशिष्ट्य म्हणजे योहानाने प्रभुभोजनाचा महत्त्वाचा भाग गाळलेला दिसतो, परंतु येशूने शिष्यांचे पाय धुतले या घटनेकडे योहान आमचं लक्ष वेधतो. येशूने शिष्यांचे पाय का धुतले असा एक नेहमीच पडणारा प्रश्न आहे, परंतु आजच्या अध्ययनात आपण त्याचे तिहेरी कारण पाहणार आहोत. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा विषय हाताळलेला दिसतो, तो म्हणजे विश्वासणारा कशाने शुद्ध होतो. आज आम्हाला शुद्ध असण्याची गरज आहे. आज्ञापालन आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही हे कदापि विसरून चालणार नाही की आमचे पाप येशूच्या रक्ताने धुतले गेले आहे. म्हणून आता आम्ही पापात पडणे किंवा पापात राहणे या गोष्टींपासून सावध असायला पाहिजे. यासाठी अध्ययनात पाप कबुलीचे महत्त्वही सांगण्यात आलेले आहे. प्रियांनो, या सर्व गोष्टी निश्चितच आम्हा प्रत्येकासाठी महत्त्वाच्या आहेत. म्हणून परमेश्वराला माझी विनंती आहे की त्याने आमचे अंतःकरण उघडावे, जेणेकरून या अध्यायातील सर्व गोष्टी आम्हाला समजून येतील आणि त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी आम्हाला परमेश्वरापासून सहाय्य पण मिळेल. तर मग चला प्रियांनो, आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही योहानकृत शुभवर्तमान ह्याच्या 13व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा. योहानकृत शुभवर्तमान 13वा अध्याय. शुभवर्तमानाच्या 4थ्या मुख्य भागाकडे आता आपण येत आहोत. सर्वप्रथम आम्ही पहिल्या अध्यायाच्या 18 वचनांमध्ये प्रस्तावना पाहिली. पहिल्या अध्यायाच्या उरलेल्या भागात परिचय पाहिला. 2 पासून 12 अध्यायांमध्ये प्रभू येशूच्या कार्याच्या आणि बोलण्याच्या साक्षी पाहिल्यात. आता 13 ते 12 अध्यायात त्याच्या साक्षीदारांविषयी येशूने स्वतः दिलेल्या साक्षी आम्ही पाहणार आहोत. दुसऱ्या प्रकारे सुद्धा ह्या शुभवर्तमानाला आम्ही विभागू शकतो. पहिल्या 12 अध्यायात विषय आहे प्रकाश. ते त्याच्या लोकांमधील सेवेविषयी व तो प्रकाश आहे ह्याविषयी आम्हाला सांगतात. ज्याला आम्ही वरच्या खोलीतील संभाषण म्हणतो ते प्रेमाविषयी आहे. प्रभू येशू त्याच्या स्वकीयांवर प्रेम करतो. शुभवर्तमानातला शेवटला भाग 18 ते 21 अध्याय त्याच्या जीवनाविषयी आहेत. तो आमच्यासाठी जीवन देण्याकरिता आला व ते जीवन त्याच्या स्वतःमध्ये आहे. त्याच्या मृत्यूद्वारे आमचे जीवन आले. श्रोत्यांनो, प्रभू येशूने 4 मुख्य भाषणे दिलीत. मत्तेकृत शुभवर्तमानात ह्यापैकी 3 आम्ही आधीच अभ्यासले आहेत. पहाडी उपदेश मत्तेकृत शुभवर्तमान 5, 6 आणि 7 अध्यायांमध्ये आम्ही अभ्यासला. गूढ दाखल्यांविषयी उलगडा उपदेश मत्तेकृत शुभवर्तमान 13व्या अध्यायात आम्ही पाहिला. जैतुनाच्या डोंगरावरील उपदेश ज्यात त्याने स्वर्गराज्याविषयी सांगितले ते आम्ही मत्तेकृत शुभवर्तमान 24 आणि 25 अध्यायात पाहिले. आता आम्ही वरच्या खोलीतील संभाषणाकडे येत आहोत, जे 13 पासून 17 अध्यायात नमूद केलेले आहेत. हे संभाषण प्रभूने दिलेल्या संभाषणात सगळ्यात मोठे आहे, सगळ्यात लांब आहे व आज आमच्यासाठी फार महत्त्वाचे आणि अर्थभरित आहे. कारण श्रोत्यांनो, प्रभू येशूने त्याच्या स्वकीयांना वरच्या खोलीत नेले व नवीन सत्ते त्यांना प्रगट केलीत. ती आजही अगदी नवीन आणि ताजी आहेत. ह्यासारखे दुसरे काहीच नाही. त्याची लोकांमधली सेवा संपली व त्याला नाकारण्यात आले. आता तो आमच्या प्रती त्याचे जे प्रेम आहे त्याविषयी बोलत आहे. आम्ही ख्रिस्ती जीवन कसे जगावे, त्याने आमच्यासाठी काय तरतूद केली आहे, जे त्याचे आहेत त्यांचा व त्याचा काय संबंध आहे, ह्याविषयी आता तो बोलत आहे.
जेव्हा तो वधस्तंभाच्या मार्गावर आहे, त्याच्याजवळ परुषी किंवा धार्मिक अधिकाऱ्यांसाठी किंवा रोमी सरकारसाठी काहीच संदेश नाही, हे लक्षात घ्या. हा संदेश जो ह्या ठिकाणी आम्ही अभ्यासणार आहोत, तो त्याच्या स्वकीयांसाठी आहे. आता श्रोत्यांनो, आम्हाला दिसतं की येशू त्याच्या शिष्यांचे पाय धुतो. त्याच्या वर्तमान काळातील सेवेचे चित्र, असाधारण अशा घटनेकडे आता आम्ही येत आहोत. आधीच्या अध्यायात आम्ही पाहिले होते की येशूच्या पायांना तेलाभ्यंग करण्यात आला. येथे मात्र शिष्यांचे पाय धुण्यात आले. किती मोठा फरक ह्या ठिकाणी आम्हाला आढळत आहे. शिष्यांच्या पायांना धुण्याची आवश्यकता होती. येशूने त्यांचे पाय पाण्याने धुतले, रक्ताने नाही श्रोत्यानो. मात्र येशू ख्रिस्ताचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ फक्त एकच अर्पण आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. इब्रिलोकासपत्र 10 अध्याय 14 वचन सांगतं, कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केले आहे. श्रोत्यानो, जेव्हा तुम्ही आणि मी पापी म्हणून येशू ख्रिस्ताकडे आलो, तेव्हा जे रक्त त्याने सांडवले, त्याद्वारे त्याने एकदाच नेहमीसाठी आम्हाला धुतले व आम्हाला देवासमोर उभे राहण्याजोगे बनवले. ह्या जगात चालत असताना आम्ही मळीन होतो. आम्हाला धुण्याची आवश्यकता पडते. आम्हाला दिसेल की आमच्या प्रभूने ह्याच कारणास्तव त्याच्या शिष्यांचे पाय धुतले. त्याने शिष्यांचे पाय का धुतले हे स्पष्ट करण्याकरिता तिहेरी कारण देण्यात आले आहेत. आणि वाचत असताना आपण ही कारणे लक्षात घेऊ. 13 अध्याय पहिली 2 वचने सांगतात, वल्हांडण सणापूर्वी असे झाले की येशूने आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनाचा मुलगा यहुदा इस्करियोत ह्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. त्याने त्यांचे पाय धुतले, कारण त्याला माहीत होते की मी आता ह्या जगातून जाणार. स्वर्गात वापस गेल्यानंतर त्याची ही सेवा सुरू राहणार होती. दुसरे जे कारण आहे ते हे की त्याने त्याच्या स्वकीयांवर प्रेम केले, म्हणून त्याने त्यांचे पाय धुतले. त्याने त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रेम केले. तो पित्याकडे जात आहे, कारण त्याने स्वकीयांवर प्रेम केले. तो त्यांना राखण्यासाठी मरण पावला आणि त्यांना राखण्यासाठी तो आज सुद्धा जिवंत आहे. श्रोत्यानो, आमचा एक विलक्षण उद्धारकर्ता आहे व तो प्रारंभापासून तर अंतापर्यंत आमच्यावर प्रेम करतो. सदा काळासाठी, अनंत काळासाठी टिकणारे प्रेम तो आमच्यासारख्या लोकांवर करतो. आणि श्रोत्यानो, प्रेम करण्यापासून त्याला कोणी रोखू शकत नाही, त्याला थांबवू शकत नाही. तिसरे जे कारण आहे ते हे की तिसऱ्या व्यक्तीने त्या खोलीत प्रवेश केला होता. एक निमंत्रित न केलेला पाहुणा सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला आढळतो आणि त्याचे नाव आहे सैतान. खरे पाहता तेथे 13 नाही परंतु 14 लोक होते. त्याने यहुदा इस्करियोतच्या मनात त्याचा विश्वासघात करण्याचे विचार घातलेत. श्रोत्यानो, जेव्हा कधी सैतान आमच्या कार्यात प्रवेश करतो तेव्हा त्याचा परिणाम दुसऱ्यांवर सुद्धा होतो, हे लक्षात घ्या. आणि प्रभूला त्या लोकांना धुणे क्रमप्राप्त असते. त्याच्यासोबत सहभागिता करण्यास आम्हाला त्याने धुणे अवश्य आहे. लक्षात घ्या की हे वल्हांडणाच्या समयी घडले. हे प्रभुभोज नव्हते. खरे पाहता योहान प्रभुभोजनाविषयी लिहित नाही. त्याने आता इतका महत्वाचा विषय का गाळला, हा प्रश्न आहे. मला वाटतं श्रोत्यानो, जेव्हा योहानाने हे शुभवर्तमान लिहिले तेव्हा आधीच ख्रिस्ती लोक प्रभुभोजनाचा विधी पाळू लागले होते. विधींना अधिक महत्त्व देऊन प्रभू येशूला दुर्लक्षित करण्याचा फार मोठा धोका आहे. लोक विधींना इतके महत्त्व देतात की तारण, पापांची क्षमा आणि प्रभू येशू ख्रिस्त जो तारणार आहे त्याच्यावर विश्वास ठेवणे, ह्या सर्व गोष्टी विसरून जातात. प्रभुभोजनात भाग घेण्यापेक्षा देवाचे वचन माहीत असणे अधिक महत्त्वाचे आहे. देवाच्या वचनाचे ज्ञान असल्या वाचून प्रभुभोजनाद्वारे कुठल्याही प्रकारचा आशीर्वाद आम्हाला कदापि मिळणार नाही. म्हणून मला वाटतं श्रोत्यानो, योहान प्रभुभोजनाविषयी लिहित नाही. 3 वचन पहा काय सांगतं, तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होतेवेळी येशू भोजनावरून उठला. त्याने पुन्हा सांगितले की जे काही तो करीत होता ते ह्यासाठी की तो आता पित्याकडे परत जाणार होता. आणि हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. 4 आणि 5 वचने सांगतात, येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली
आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधिलेल्या रुमालाने ते पुसू लागला. जो रुमाल त्याने कमरेस बांधला तो टॉवल नव्हता. त्याने सेवकाची जागा घेतली. त्याने सेवक जो रुमाल बांधतात त्याला बांधले व आता त्यांचे पाय धुण्याकरिता तो तयार होता. श्रोत्यांनो, निर्गमच्या पुस्तकाचा अभ्यास करताना आम्ही दासाविषयीचे नियम पाहिलेत. इब्री दासाने 6 वर्षे त्याच्या मालकाची चाकरी केली तर तो 7व्या वर्षी मोकळा होत असे. जर त्या काळात त्याने बायको केली व त्याला मुले बाळे झाली तर मालक त्याला स्वतंत्र करीत असे, पण त्याच्या कुटुंबाला मात्र नाही. तरीसुद्धा त्या दासाला त्याने तिथे राहावे, चाकरी करावे किंवा जावे ह्याची निवड करण्याची पूर्ण स्वतंत्रता असे. जर त्याचे मालकावर व कुटुंबावर प्रेम आहे तर तो राहू शकत असे. मग मालक त्याला दरवाजाच्या चौकटीजवळ नेऊन त्याचा कान अरीने टोचीत असे व मग तो आयुष्यभर त्या मालकाची चाकरी करीत असे, ज्याद्वारे हे समजण्यात येई की तो स्वइच्छेने नेहमीसाठी त्या मालकाची चाकरी करीत आहे. जरी श्रोत्यानो तो मोकळा होऊन जाऊ शकत होता तरी प्रेमाखातीर तो त्या ठिकाणी थांबला. आमचा प्रभू ह्या पृथ्वीवर आला, त्याने मानवरूप घेतले, तो सेवक बनला. त्याने हे सर्व काही ह्यासाठी केले कारण त्याचे आमच्यावर प्रेम होते. आज सुद्धा त्याचे आमच्यावर प्रेम आहे. तो स्वतंत्र होऊन जाऊ शकला असता, परंतु आम्हाला तारण देण्यासाठी तो वधस्तंभावर मेला. त्याने हे सर्व एक विलक्षण नाते जुळविण्यासाठी, आमची व त्याची सहभागिता होण्यासाठी केले. तो दास झाला कारण त्याने आमच्यावर प्रेम केले. 6 आणि 7 वचन पुढे सांगतं, मग तो शिमोन पेत्राकडे आला. तेव्हा तो त्याला म्हणाला, प्रभुजी, आपण माझे पाय धुता काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी करीतो ते तुला आता कळत नाही, ते तुला पुढे कळेल. काही लोक म्हणतात की हा धार्मिक विधी आहे आणि म्हणून आम्ही पाय धुण्याला नेहमी केले पाहिजे. परंतु श्रोत्यांनो, ह्यामधील आत्मिक अर्थ जर कायम राहिला तर हा विधी पाळण्यात काहीच वावगे नाही असे मला वाटते. काही लोक म्हणतात की हा नम्रतेचा एक धडा आहे आणि आमच्यासाठी नमुना आहे. ह्या स्पष्टीकरणातही काहीच चूक नाही, परंतु मला नाही वाटत की ह्यात सखोलता आहे. पेत्राने निश्चितच ह्यात नम्रतेचे उदाहरण पाहिले. तरीसुद्धा प्रभूने म्हटले की मी करीतो ते तुला आता कळत नाही, ते तुला पुढे कळेल. पुष्कळदा श्रोत्यानो, आम्ही विधींना इतके महत्त्व देतो की ज्या खऱ्या गोष्टी आहेत, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या आम्ही जीवनामध्ये करायला हव्यात, त्या आम्ही विसरून जातो आणि निरर्थक गोष्टींना जीवनामध्ये महत्त्व देतो. 8वं वचन, पेत्र त्याला म्हणाला, तुम्हाला माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत. येशूने त्याला उत्तर दिले, मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. ह्यात त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय होता? त्याचा अर्थ हा होता की मी अशा प्रकारे धुतल्याशिवाय तो त्याच्यासोबत सहभागिता करू शकणार नाही. हा वल्हांडणाचा सण होता. वल्हांडणाचा सण त्याच्या मृत्यूविषयी बोलतो. तो वल्हांडण सणाच्या भोजनावरून उठला, जे त्याच्या पुनरुत्थानात उठण्याविषयी व पुन्हा स्वर्गात जाण्याविषयी सांगते. त्याने सेवेचा रुमाल बांधलेला आहे व तो आम्हाला म्हणतो, मी तुम्हाला न धुतले तर तुमचा माझ्याबरोबर वाटा नाही. तुम्ही धुतल्या गेल्याशिवाय त्याच्याबरोबर सहभागिता करू शकत नाही, तुम्ही त्याची सेवा करू शकत नाही. श्रोत्यानो, आज ख्रिस्त आम्हाला कशा प्रकारे धुतो हा महत्वाचा प्रश्न आहे. स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 9वं वचन सांगतं, तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. नंतर योहान शुभवर्तमान 15वा अध्याय 3रं वचन सांगतं की जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. पुढे इफिस्करास पत्र 5वा अध्याय 25 आणि 26 वचने सांगतात, पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. देवाचे वचनच एका विश्वासणाऱ्याला पवित्र आणि शुद्ध राखते. जेव्हा श्रोत्यानो आम्ही पाप करतो तेव्हा आम्ही अशा प्रकारेच शुद्ध होऊ शकतो. आता आम्ही शुद्ध कसे होतो हा प्रश्न आहे आणि त्याकरिता उत्तर आहे योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 9वं वचन.
जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. अनेक लोक पापाला एक फार हलकी साधारण गोष्ट समजतात. श्रोत्यानो, पाय आमच्या चालण्याविषयी बोलतात आणि जेव्हा आम्ही आज्ञा पाळत नाही तेव्हाच आम्ही त्याच्या मार्गात चालत नाही. हे पाप आहे व हे आम्हाला कबूल करायचे आहे. नंतर 9 आणि 10 वचने, शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभूजी, माझे केवळ पाय धुवू नका, तर हात व डोकेही धुवा. येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगी शुद्ध आहे आणि तुम्ही शुद्ध आहात, पण सगळेजण नाही. जेव्हा वाटा हा शब्द प्रभूने वापरला तेव्हा पेत्राने म्हटले की माझे फक्त पायच नाही तर माझे हात आणि माझे डोके सुद्धा तू धू. आणि प्रभू येशूने त्याला उत्तर दिले की ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगी शुद्ध आहे आणि तुम्ही शुद्ध आहात, पण सगळेजण नाही. त्या दिवसात श्रोत्यानो, पुरुष स्नानासाठी एका सामान्य अशा जागी जात. घरी येताना पायात जोडे घालत. घरी आल्यानंतर जे पाणी दरवाजाच्या बाहेर गंगाळात ठेवलेले असे त्या पाण्याने ते स्वतःचे पाय धुत. परंतु श्रोत्यानो, आजच्या युगाप्रमाणे त्या दिवसात सुद्धा लोक घरातला कचरा रस्त्यावर फेकीत असत. म्हणून जरी त्या व्यक्तीने स्नान केलेले असले तरी त्याला स्वतःचे पाय धुवावे लागत, कारण ते पाय मळीण होत असत. आमचा प्रभू ह्या ठिकाणी शिकवित आहे की जेव्हा आम्ही वधस्तंभाजवळ येतो, जेव्हा प्रभू येशूजवळ येतो, तेव्हा आम्ही पूर्णपणे धुतल्या जातो. ते स्नान आहे जे आम्हाला प्रत्येकाला घ्यायचे आहे. जेव्हा आम्ही ह्या जगात चालतो आम्ही मळीण होतो, आम्ही आज्ञा पाळीत नाही, पाप आमच्या जीवनामध्ये शिरते आणि आम्ही कदापि शुद्ध आणि पवित्र राहू शकत नाही. म्हणून श्रोत्यानो, निरंतर आम्हाला शुद्ध होण्याची आवश्यकता राहते. आमच्यापैकी कोणीच ह्यापासून सुटत नाही. तो म्हणतो की जर आम्ही मळीण आहोत तर आम्ही त्याच्यासोबत सहभागिता करू शकत नाही. म्हणून पाय धुण्याद्वारे आमची त्याच्यासोबतची सहभागिता पुन्हा स्थापित केल्या जाते. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 6 आणि 7 वचने सांगतात. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 6 आणि 7 वचने, त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. श्रोत्यानो, पाय धुतले जाण्यासाठी आवश्यक आहे की आम्ही आमची पापे कबूल करावी. पाप कबूल करणे म्हणजे देवाशी सहमत होणे. ह्याचा अर्थ की जे काही देवबाप आमच्या पापांविषयी म्हणतो तेच आम्ही सुद्धा म्हणणे. ह्या जगात सगळ्यात कठीण गोष्ट जर कोणती असेल तर ती ही की एखादा संत जो हे स्वीकारेल की मी पापी आहे. शिथिलता, मतभेद, ईर्ष्या, प्रेम नसणे ह्या सर्वांना परमेश्वर पाप समजतो आणि जर आम्ही कबूल करतो तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आम्हाला आमच्या पापांची क्षमा करेल. परंतु हे सर्व काही नाही. जर आपल्याला वाटते की आपले पाय धुतल्या जावेत तर त्यांना तारणाऱ्याच्या हातात द्या. हे आज्ञापालन होय. आम्ही फक्त हे म्हणू शकत नाही श्रोत्यानो की मी चूक केली आहे, देवबापा मला क्षमा कर, आणि असं म्हणून आम्ही बाहेर जाऊन पुन्हा तीच चूक करतो, पुन्हा आणि पुन्हा तेच पाप करतो. हे आपले पाय देवाच्या हातात देणे नाही. 11वं वचन पहा पुढे काय सांगतं. 13 अध्याय 11वं वचन, कारण आपणास धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता, म्हणून तो म्हणाला, तुम्ही सगळेजण शुद्ध नाही. प्रभू येशूला माहीत होते की यहुदा त्याचा विश्वासघात करेल. त्याने स्नान केलेले नाही हे त्याला माहीत होते. आज ही समस्या आमच्या मंडळात, आमच्या समाजात सुद्धा आहे. यहुदामध्ये कधीच परिवर्तन झाले नव्हते हे लक्षात घ्या श्रोत्यानो. ह्या कारणास्तव प्रभू येशूने ह्या ठिकाणी म्हटले की तुम्ही सगळेजण शुद्ध नाही. पुढे 12 ते 17 वचने सांगतात, मग त्यांचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्रे चढवून पुन्हा बसल्यावर त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हाला काय केले आहे हे तुम्हाला समजले काय? तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता,
आणि ठीक ते बोलता, कारण मी तसा आहेच. म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले, तर तुम्ही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठविलेला पाठविणाऱ्यापेक्षा थोर नाही. जर ह्या गोष्टी तुम्हाला समजतात, तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. श्रोत्यानो, माझ्या ख्रिस्ती बंधू भगिनींनो, जर आपणाला आज जीवनात आनंद हवा आहे, तर प्रभू येशूकडे जा व कबुली द्या. आपल्या सर्व पापांची कबुली त्याच्या समक्ष द्या. आमच्या मंडळांमध्ये, आमच्या कुटुंबांमध्ये, आमच्या समाजामध्ये ही समस्या आहे. आमची बुद्धी अनेक सिद्धांतांनी भरलेली आहे, परंतु आमच्या पायातून दुर्गंधी येत आहे. येशूने त्यांना म्हटले की ज्या प्रकारे त्याने त्यांचे पाय धुतलेत, त्यांनी सुद्धा एकमेकांचे पाय धुवावेत. आणि येशूने हा कित्ता त्यांना घालून दिला. आता ह्याचा अर्थ काय? पॉल गलतीकारास पत्रात आम्ही ते कसे करावे ह्याविषयी सांगतो. गलतीकारास पत्र 6 अध्याय आणि 1 वचनात तो म्हणतो, बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात, ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. तोही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. जो ख्रिस्तामध्ये तुमचा बंधू आहे, तो जर पापात पडला, तर त्याला जो आत्मिक आहे त्याने पुन्हा सहभागितेत आणावे. त्याला टोमणे मारणे, त्याच्यावर टीका करणे, ह्याद्वारे श्रोत्यानो आपण कधीही त्याला ख्रिस्ताकडे वळू शकणार नाही. परंतु त्याच्याशी प्रेमाने व्यवहार करून, त्याच्यासोबत प्रार्थनेमध्ये वेळ घालून आपण त्या व्यक्तीला पुन्हा वापस ख्रिस्ताकडे आणू शकता. परंतु आम्हाला ही समस्या आढळते की लोक अशा लोकांची मदत करण्याऐवजी त्यांच्यावर टीका करू लागतात, त्यांना टोमणे मारू लागतात आणि अशा प्रकारे त्यांना अधिक दूर लोटतात. परंतु श्रोत्यानो, आम्हाला प्रभू येशूने एक आदर्श दिलेला आहे. आम्हाला लोकांची सेवा करायची आहे आणि आम्हाला आमच्या जीवनाद्वारे त्यांना दाखवून द्यायचे आहे की आमचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांच्या जीवनाविषयी आम्ही फार चिंतित आहोत. आपण अशा प्रकारे लोकांना ख्रिस्ताकडे आणू शकता. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणा सर्वांना आशीर्वाद देव. प्रियानो, आजचे अध्ययन नक्कीच आमच्यासाठी आशीर्वादाचे झाले असेल. येशूची प्रत्येक कृती काही ना काहीतरी शिकवणारी होती. फक्त तो तसे का करतो हे समजणे आवश्यक आहे. पेत्रालाही काही गोष्टी कळल्या नव्हत्या, पण लवकरच त्याने ते जाणले. जीवनात आम्हाला आनंद हवा आहे, तर आम्ही काय करावे हे आपण आज ऐकलेले आहे. आम्ही येशूची वाणी ऐकली पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत, वचने वाचली पाहिजेत. या सर्व गोष्टी आम्हाला येशूने दाखविलेल्या मार्गावर चालण्यासाठी तत्पर करतात. जेव्हा आम्ही योग्य मार्गावर असतो, त्याच वेळेस आम्हाला पापात पडलेल्या आपल्या एखाद्या बंधूला योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करता येतात. म्हणून त्याच्याशी आमचा व्यवहार कसा आहे हे पडताळून पाहण्याची गरज आहे. येशूने आम्हाला कित्ता घालून दिला आहे. त्या इश्यूवर आपण आपले लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू, देव करो, आणि आम्ही कोणतीही शंका न बाळगता योग्य वर्तन करण्यासाठी आम्हाला देवाचे साह्य मिळावे, आमची आत्मिक वाढ व्हावी आणि विशेष म्हणजे येशूने घालून दिलेला कित्ता गिरवणारे आम्ही त्याचे आवडते शिष्य बनावे. प्रियांनो, आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो की प्रभूजी, आम्ही तुझी निर्मिती असूनही तुझ्या निर्मितीकडं तुझं बारीक लक्ष आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बापा, दरवेळेस तो आम्हाला तुझ्या जवळ, अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न करतोस. प्रभू परमेश्वर, आमचं जीवन हे पापमय आहे हे तू कदापि विसरत नाहीस. आणि म्हणूनच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जो मार्ग तो आम्हाला दाखविलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभूजी, आज आम्ही जी वचनं वाचली, ज्यांचं आम्ही अध्ययन केलं, त्या प्रत्येक वचनाच्या द्वारे तो आम्हाला आशीर्वादित करणारच आहेस. आमची विनंती एवढीच आहे प्रभूजी
की जो कित्ता तू घालून दिलेला आहेस त्या कित्त्याप्रमाणे आम्ही वर्तन करावं. म्हणून प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. आमच्यातलं उणं पण तू काढून टाक आणि बापा तुझ्या स्वर्गीय आशीर्वादांना तो आम्हाला भर. आणि यासाठी प्रभूजी आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो. या विनंत्या, या मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात करतो म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.